नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आन्सर रायटिंग विषयी काही कॉमन फिअर्स, काही कॉमन मिथ्स आणि आपण एक बेसिक प्रोसेस बघितली होती की एक उत्तर कसं लिहिलं जातं. म्हणजे तुम्ही पुस्तकात वाचता तिथपासून ते तुम्ही फायनली पेपरमध्ये उत्तर लिहिणार इथपर्यंत. आज पण आपण जाणून घेऊयात की आपल्या ॲग्री एम-पी-एस-सी मेन्स 2024 म्हणजे एका टेक्निकल एक्झामसाठी एक आन्सर काय असलं पाहिजे. तत्पूर्वी मी आन्सर रायटिंगची एक डेफिनेशन सांगतो की मुळात आन्सर रायटिंग काय साध्या भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न दिलाय आणि त्या प्रश्नाची तुम्हाला डिमांड मीट करायची. अंडरस्टँड द की डिमांड ऑफ द क्वेश्चन आणि त्याला तुम्हाला ॲड्रेस करायचं अँड द वे यू ॲड्रेस इट. म्हणजे काय तर पेपर सेटर ह्याने तुम्हाला कधी पाहिलेलं नाहीये. पेपर सेटरचा आणि तुमचा हा संवाद आहे. कशा थ्रू आहे तर रायटिंग थ्रू आहे. ओके. सो आता आपण टेक्निकल एक्झामसाठी ज्यावेळेस हा संवाद होईल तर तो कशा थ्रू दिसेल तर तो दिसेल टेक्निकल डेप्थने. हे खूप छान सेंटेन्स आहे की डिटेलिंग इज गॉड. तुम्ही जेवढं जास्त डिटेलिंग कराल गोष्टींचं तेवढं तुमचं उत्तर रिफाईन होईल आणि तुम्हाला टेक्निकल ॲक्युरसी सुद्धा पाहिजे. म्हणजे काय तर टेक्निकल कीवर्ड्स वापरा. तुम्हाला टेक्निकल प्रोसेसेसची अंडरस्टँडिंग हवी. टेक्निकल प्रोसेसेस ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तिथे येतं सिस्टम्स आणि एंड टू एंड फ्लो. म्हणजे आपण ज्या गोष्टींचा अभ्यास मागच्या 4 वर्ष केलेत आपल्याला त्याच गोष्टी लिहायच्या. आपल्याला त्याच गोष्टींना जास्तीत जास्त रिफाईन करायचे आणि एक टेक्निकल डेप्थ असणारे आन्सर्स लिहायचे. आणि हे सगळं करताना बेसिक फंडामेंटल्स आन्सर रायटिंगचे विसरायचे नाहीयेत. काय बेसिक फंडामेंटल्स तर एकतर डिमांड मीट झाली पाहिजे. डिमांड कशी मीट होते कॉन्टेंटनी मीट होते. कॉन्टेंट म्हणजे काय यूजीचा सिलेबस बरोबर यूजीचं नॉलेज सगळं. आणि दुसरं काय महत्वाचं तर प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन म्हणजे जो कॉन्टेंट म्हणजे जी उत्तराची डिमांड आहे ती तुम्ही कशी मांडता किती सुंदर पद्धतीने त्याची मांडणी करता म्हणजे झालं प्रेझेंटेशन. आणि अल्टिमेटली आपल्याला मार्क कसे मिळणार आहेत तर आपल्याला खूप सिंपल उत्तरं द्यायचे. प्रश्नांचीच उत्तरं लिहायची. अजिबात गोष्टींना अवघड करायचं नाहीये, कॉम्प्लिकेट करायचं नाहीये गोष्टींना. तुम्हाला सिंपल इन डेप्थ आन्सर्स लिहायचे आणि तेच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देते. थँक्यू.